हॅपी वुमेन्स डे दीक्षा. हां बोल बोल काहीतरी बोल. हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल. इट्स कार्तिक. आज एक बहुत बड़ा दिन है एक्चुअली. हाँ, ये मेरे पीछे आपको दिख रहा होगा. आज है विमेंस डे और मेरे कॉलेज में आज सेलिब्रेशन है. और हमारा जो थर्ड ईयर का थीम है वाइट कलर. तो वाइट इंडिकेट्स द प्यूरिटी. या सो जस्ट एंजॉय द स्किट. अभी मैं एक स्किट परफॉर्म करने वाले हैं हम सब लोग और होप आपको अच्छा लगेगा. हैप्पी विमेंस डे. यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. नाही 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 प्रभू, हे तर माझेच बांधव आहेत आणि मी यांच्याशीच युद्ध मांडू. अरे पार्थ, ह्या पाप्यांनी भर सभेमध्ये तुझ्या द्रौपदीचा अपमान केला होता. या पाप्यांना त्यांच्या दुष्कृत्याची सजा नको का मिळायला? शिक्षा? हे मधुसूदना, कोणाला करू मी शिक्षा? या दुर्योधनाला, या दुशासनाला, या शकुनीला? हल्ली तर सर्वच हे पूर्ण सृष्टीच कौरवरूपी राक्षसांनी ओसांडून वाहून चालले आहेत. हे पार्थ, तुझ्या म्हणण्याचा अर्थ कळाला नाही मला. राक्षस नाही तर काय म्हणू मी. ही हल्लीची मुलं एकटी मुलगी पाहून तिची छेड काढतात, तिला त्रास देतात, तिला हो म्हणायला प्रवृत्त करतात आणि नाही म्हटल्यास तिच्यावर ऍसिड हल्ला करतात, तिचा रेप करतात. किती वेळ झाला, बसच नाही आली. पुण्या गावाचं आलं पाखरू हे बसलंय डौलात आणि खुदू हसतय गालात. अरे भाई, आपल्या रानामध्ये कोणतं नवीन पाखरू आले? उडू का बाई या पाखराला? अशी पाखरं उडवायची नसतात. ही पाखरं आपल्या जाळ्यात कैद करायची असतात. नालायक लोक आहेत. लांब राहा माझ्यापासून. लांब राहा माझ्यापासून. बॉम्ब फक्त माझाच आहे. प्लीज मला घेऊ दे. प्लीज लांब राहा. कोण वाचवणार तुला? पाहिलं प्रभू? काय अत्याचार झाला या समाजावर. आणि मुलांनी काही केलं, कितीही मुली फिरवल्या तरी तो स्टड, आणि मुलींनी तेच केलं तर तिच्या चारित्र्यावर प्रश्न. असे का प्रभू? घरात मुलींना बाहेर तर हे सोसावंच लागतं, पण घरातल्या चार भिंतीतही जशा काही वेगळी नाही. प्लीज, हे असले ट्रेडिशन मी फॉलो नाही करणार. पहिली रात्र आहे मोनिका, बरं जाऊ दे. कम ना बेबी. एक मिनिट, हे व्हाईट बेडशीट कशासाठी आहे? अरे व्हर्जिनिटी टेस्ट ऑब्विसली. काय? मला बिलकुल ऍक्सेप्टेड नाहीये. जास्त नखरे नाही करायची, जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं. मम्मीने सांगितलेलं आहे. चल ये, गुपचूप बस, ये चल. अगं सुनबाई, अगं दुधाचा ग्लास विसरलीस तू. असं कसं ग? माझ्या मुलाच्या तब्येतीची काळजी घ्या. अगं घरात वंशाचा दिवा खेळायला पाहिजे की नाही? सांगेला समजून, पांढरी बेडशीट नको म्हणते. इकडे ये. तुला काही कळत नाही का ग? आईने काय शिकवली नाही. एक तर दुधाचा ग्लास विसरतेस आणि वरनं आता तुला बेडशीट वरनं प्रॉब्लेम आहे. हे बघ, ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. मीही हे केलं होतं, तुलाही हे करायचंय. आता हा ग्लास घे, आतमध्ये जा, जे तो सांगतो जे कर. त्याची पहिली रात्र खराब झालेली मला चालणार नाही. जा. होय, पाहिलेत प्रभू, आणि यांच्यासाठी लढू मी. हे पार्थवा, हे जे झालं, हे जे लोक करतायत, हे जे जसा समाज वागतोय ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्यासाठीच तुला लढा द्यायचा आहे. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, एक धर्माची आणि एक अधर्माची. आता तूच ठरव, तुला धर्माला विजयी करायचं आहे की अधर्मियांना वाईट कृत्य करू द्यायचं आहे. ठीक आहे प्रभू, या समाजाच्या कल्याणासाठी मी लढायला तयार आहे. सावधान अर्जुना, तू सध्या नाण्याची एकच बाजू पाहिलेली आहे. अजून
दुसरी बाजू तुला बघायची आहे. मी हे म्हणणार नाही की ती बाजू पूर्णपणे बरोबर आहे, ती असू शकेल अथवा नसू पण शकेल, पण ती बाजू जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बघ आता. बाबा मी येतो जरा बाहेर जाऊ. बाहेर बाहेर कुठे निघालास? अहो तुम्हाला म्हटलं होतं ना मित्रांसोबत बाहेर चाललोय मी. बरं आणि मग ते परत यायचं काय? मला पाहिजे तेव्हा येतो ना बाबा मी. काय तेच विचारता तुम्ही कधी पण. बाय. ए बाई, तू कुठे निघालीस? अहो बाबा तुम्हाला सांगितलं ना मी, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. सांगितलं होतं? बरोबर सांगितलं असेल, पण 10 वाजेपर्यंत परत येऊन जा मग घरी. बाबा मी जाते, मी 12 पर्यंत येईल. तुला एकदा सांगितलं ना मी, 10 वाजेपर्यंत परत यायचं. बस तिथेच विषय संपला. मग हा जातो त्याचं काय? ए बाई मला कशाला खेचते याच्यामध्ये. ते जा रे तू. हा रात्री बाहेर जातो तर मी पण जाणार. तुला एकदा सांगितलं ना मी, 10 वाजता परत यायचं असेल तर ये, नाही तर जाऊ नकोस. जा, मला तुमच्याशी कोणाशीच नाही बोलायचं. अरे प्रभू कसा अन्याय झाला तिच्यावर, त्याचा आवाज किती दबला गेला. हे पार्थवा, मला एक सांग की रात्री बेरात्री बाहेर फिरणं चुकीचंच आहे ना? हां, नोकरी असेल, काही काम असेल तर जरूर बाहेर जावे, त्याला काही मनाई नाही. पण रात्री बेरात्री बाहेर फिरून पार्ट्या करण्यात काय मजा? का हा अन्याय नाही? मुलांनी कितीही वेळ बाहेर गेलं तरी चालेल, पण मुलींनी तेच केलं तर घर. पार्थवा, मी जे बोलतोय ना त्याचा तू गैरसमज करून घेतोय. मी हे म्हणत नाहीये की पोरांनी बाहेर फिरावं आणि पोरींनी घरी बसावं. बाहेर फिरणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे. ना मुलींनी बाहेर फिरायचं ना मुलांनी बाहेर फिरायचं. आणि हा समाज जर मुलांना बाहेर जाण्याची परवानगी देत असेल तर समाज इथे 100% चुकला. ही समाजाची चूक आहे, यात वादच नाही. पण मुलींनी लढा या गोष्टीसाठी द्यायला हवा की जसं त्यांना 10च्या आधी घरी येण्याची किंवा रात्री बेरात्री बाहेर फिरण्याची परवानगी नाही, तशीच मुलांना सुद्धा नसावी. ना की अशा गोष्टीसाठी हट्ट धरावा की आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत बाहेर फिरू. अशीच गोष्ट दारूची. दारू पिणं चुकीचीच गोष्ट आहे. मुलांनी पिऊ अथवा मुलींनी पिऊ. मुलांनी दारू पितात म्हणून आम्ही दारू पिऊ ही गोष्ट फार चुकीची आहे. हां, दारू पिणं हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक बाब असू शकते. ज्याला प्यायची त्यांनी प्यावी, स्वतःच्या शरीराची नासाडी करून घ्यायची असेल तर करून घ्यावी. पण मुलं पितात म्हणून आम्ही पिऊ हा जो स्टँड आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण मला एक सांग, दारू पिणं बरोबर आहे का? नाही प्रभू. हां, एखादा माणूस जर दारू पितो आहे तर तो त्याच्या शरीराचं नुकसान तर करतोच आहे, पण त्याच्यावरती अवलंबून असणारी त्याची पूर्ण फॅमिली, त्याची सुद्धा तो पूर्णपणे जीव धोक्यात घालतो आहे. सोबत पैशाची जी नासाडी करतो ती तर वेगळीच. ही चुकीच्या गोष्टीचं, अशा चुकीच्या गोष्टीचं लांगुल चालन मुलींनी करावं का? नाही, हे लांगुल चालन नकोच करायला. यापेक्षा एखादी अशी गोष्ट करावी की ज्या गोष्टीसाठी मुलं मुलींच्या मागे येतील, ना की मुली आमच्या चुकीच्या गोष्टी फॉलो करतील. आता तू मला विचारशील की प्रभू, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करणं किती इम्पॉसिबल आहे. कागदावरती लिहायला थेरॉटिकली या गोष्टी खूप छान वाटतात, पण प्रॅक्टिकली या गोष्टी का पॉसिबल नाही? तर त्याचं उत्तर असं की जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते त्या मुलीला जन्मापासून तिला हे सांगितलं जाते की घराच्या बाहेर रात्री जायचं नाही. तिला ही चांगली सवय तिच्या अंगवळणी पाडल्या जाते. हीच चांगली सवय जर का प्रत्येक पॅरेंट्सनी जर का त्यांच्या मुलांना दिली की नाही तू सुद्धा घराच्या बाहेर 10च्या नंतर किंवा रात्री बेरात्री फिरायचं नाही, तर या गोष्टी प्रॅक्टिकलिटीत आणता येणार नाहीत का? मुलीची तर आणता आली, मग मुलाचीच का नाही आणता येणार? ही खरी वुमन एम्पॉवरमेंट, ही खरी मेन वुमन इक्वॅलिटी. समाजाला ही गोष्ट समजून घ्यायला हवी. आता हे झालं एक उदाहरण. तसंच एक दुसरं उदाहरण ते बघ आता. हॅलो काकू, अभिनंदन, तुम्ही आजी झाला, तुम्हाला नाच झाले. बाई सकाळी सकाळी कसली बातमी ऐकली? काय गे अवदेसे, किती काळ्या कपड्याची आहेस तू? कुठं गेला माझ्या वंशाचा दिवा? काय दिलं हे पोरीचं ओझं? आई आई, अगं हे काय बोलतेस तू? अगं मला मुलगी झाली आहे, तुला नाच झाली आहे. अगं बघ तरी किती गोड आहे ती. आपल्या घरामध्ये आज लक्ष्मी आली आहे आणि अजून तू काय बोलतेस? ओझं नाही तर काय? शिक्षणाचा खर्च, मग तिच्या हुंड्याचा, आणि जाणार तरी अवदेसा दुसऱ्याच्याच घरी. त्याच्यात काय आपला फायदा? नाही ग नाही, प्रत्येक गोष्टी ना या पैशासाठी बघायच्या नसतात. प्रेम, जिव्हाळा यासारख्याही गोष्टी असतात या आयुष्यामध्ये. आणि जेवढा जिव्हाळा ना तुला एक मुलगी देऊ शकते, तेवढा जिव्हाळा मुलगा कधीच नाही येणार. प्रेमाचं ठीक आहे रे, पण वंशाच्या दिव्याचं काय? अगं हे बाई असं तू बोलतेस, आणि दिव्यात घेऊन बसलेस ना तर दिवा हा फक्त उजेड देतो, आणि उजेडातच असेल ना तर माझ्या घरामध्ये हा उजेड फक्त एक नातच देणार, मुलगीच देणार. बघितलंच पार्थ, एका
पुरुषांनी एका स्त्रीची बाजू घेतली, पण तेच एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीचे पाय खेचले. टीव्ही शो मध्ये सर्रास प्रत्येक सिरियल मध्ये सासू सुनेचे भांडणं दाखवतात. एक मराठीत एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. घरापासून ही सुरुवात झाली पाहिजे. सासू सुनेचे भांडणं बंद झाले पाहिजे, मुलींचे पाय खेचणं बंद झाले पाहिजे. तुम्ही मॉडर्निटी म्हणता, ही तुमची मॉडर्निटी की तुम्ही एकमेकांची भांडता? पहिली गोष्ट, वुमन एम्पॉवरमेंट जर का तुम्हाला करायची असेल तर या गोष्टी तुम्हाला बंद कराव्या लागतील. वुमन एम्पॉवरमेंट मुळात हा शब्द चुकीचा मला वाटतो. कारण जर एखादी स्त्री एखाद्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समजल्या जाणाऱ्या तथाकथित बलाढ्य पुरुषाला जर का जन्म देऊ शकते, तर तिच्या एवढं सर्व शक्तिशाली कोण असेल? ती आपल्यापेक्षा, ती माणसांपेक्षा सुपिरियर नाही का? मग मेन इक्वल टू वुमेन हे इक्वेशनच मुळात चुकीचं आहे. कारण की स्त्रिया या नेहमीच माणसांपेक्षा सुपिरियर आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. आपण हे सगळं आता पाहिलं. ॲक्च्युली हे सगळं करताना एक भावना मनात खेळत होती की वुमन एम्पॉवरमेंट या शब्दांची आपल्याला खरंच गरज आहे का? म्हणजे जेव्हा पण आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड आपण हाच विचार करतो, वुमन आर वीक. आर दे रिअली वीक? जी स्त्री आपल्याला जन्म देते ती कमकुवत कशी असू शकते? कालच मी माझ्या 1-2 मित्रांशी बोलत होतो. त्या दोघांनाही लहान बहिणी आहेत. त्यांना विचारलं कसं वाटतं रे? ते दोघंही म्हणाले, आमच्या बहिणी आमच्या प्युअर स्ट्रेंथ आहेत. एकीकडे हे असं म्हणतात आणि दुसरीकडे आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो. आणि ॲक्च्युली ना, वुमन आर सुपिरियर दॅन अस. वुमन आर सुपिरियर दॅन एनिथिंग. आणि हीच फॅक्ट आपण ॲक्सेप्ट करत नाही. मग ऐकतो रेप, ॲसिड अटॅक, स्त्रीभ्रूण हत्या, ह्याला काहीच अर्थ उरत नाही. आणि येस, आमचा व्हर्जिनिटीचा मुद्दा, हू आर वी टू जज अ गर्ल? म्हणजे आपण मुळात तेवढे पवित्र आहोत का? आणि मला तर असं वाटतं सगळ्यात जास्त पवित्र काय असेल तर स्त्री आहे, आणि ती स्त्रीच राहील. आणि हे जर आपण समजून घेत नसू तर काय उपयोग आहे? थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मुलींनाही तेच हवं असतं. मग बघा, आयुष्यात एक वेगळीच मजा येते. आणि सगळ्यात शेवटी हॅपी वुमन्स डे. आपल्या गावामध्ये कोणता नवीन पाखरू आलंय? हैप्पी वुमेन्स डे टू ऑल. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा हो तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए चैनल को. और जो ओरिजिनल वीडियो था जो हमने परफॉर्म किए उसके कॉलेज के अंदर, वो मैं डालने वाला था, लेकिन उसके अंदर बहुत आवाज़ था तो बराबर से सुने भी नहीं आया होता वो वीडियो, इसलिए दूसरा वाला वीडियो डाला है. और होप यू एंजॉयड द वीडियो. तब तक के लिए बाय.